वेलकम बॅक टू माय चॅनल टेक सरस्वती. दिस इज किशोर. आणि आज गुरुवारनंतर मी अजून परत एकदा व्हिडिओ टाकतोय, कारण त्याचं एकच कारण आहे. ह्या व्हिडिओसाठी मी आज खूप फिरलोय. तर तो व्हिडिओचा टॉपिक जो आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही ऐका सगळ्यांनी. टेमघर डॅम नावाचा एक डॅम आहे. तर त्या टेमघर डॅमची मला एक न्यूज अशीच गुगलवरती एकदा पाहायला मिळाली परवाच गुरुवारी. तर अशी होती की टेमघर डॅम रिपेअर्स इनकम्प्लीट फॉर 2.5 years ड्यू टू फंडिंग इश्यूज. मला ते बघून शॉक लागला की बाबा डॅम आहे, डॅममध्ये पाणी असतं आणि ते मुळशी तालुक्यामध्ये डॅम आहे. ते पण एकदम डेव्हलप्ड आपला मुळशी तालुका आहे. मुळशी तालुका पुण्यामध्ये आहे आणि पुणे किती डेव्हलप आहे. पुणे तिथे काय उणे त्यासारख्या पुणे तिथे काय उणे म्हटल्यावरती डॅममध्ये काय उणे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर 18 जूनला मी एक न्यूज बघितली, जी न्यूज ऑफिशियली पुणेकर्स न्यूज .in याच्यावरती होती. तर त्या न्यूजप्रमाणे द रिपेरियस वर्क्स जे रिपेअर करण्याचं वर्क जे आहे ना ते 2.5 वर्षांपासून स्थगित आहे, फक्त आणि फक्त फंडिंग प्रॉब्लेममुळे. आणि ह्याच्यामध्ये जे पाणी आहे ना जे टेमघर डॅम जे आहे त्याचं पाणी मोस्ट ऑफ पुणे एरियामध्ये सर्व केलं जातं. पुण्याला सप्लाय करण्यासाठी हा पाण्याचा साठा वापरला जातो. काय आहे, आपली जी मुठा रिव्हर आहे ना मुठा माता रिव्हर, त्या मुठा रिव्हरवरती अप्रॉक्सिमेट 4 आपले डॅम्स मानलेले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये एक मेन डॅम आहे ते आहे मुळशी डॅम, दुसरा आहे खडकवासला, तिसरा आहे वरसगाव डॅम आणि तिसरे येतं टेमघर डॅम जे आता आपण बघतोय. या व्हिडिओमध्ये बघा, आपण बघू शकतो की किती दोन आता डायरेक्टली समोरासमोर दिसत आहेत. 2 लिकेज आहेत, एक लेफ्ट साईडला आहे, एक राईट साईडला आहे. मी हे बघण्यासाठी खास आलो होतो की खरंच ही न्यूज खरी आहे का खोटी आहे. मी येऊन जेव्हा पाहिलं तेव्हा ही न्यूज खरी निघाली. आणि नक्की आपल्या स्टेटमध्ये, आपल्या तालुक्यामध्ये काय चालू आहे ह्याचा खूप मला मोठा प्रश्न पडलेला आहे. त्याच्यामुळे मी आज एवढं भिजत हा व्हिडिओ बनवण्याचा ट्राय केला. नक्की हा व्हिडिओ वरपर्यंत पाठवा, जेणेकरून कमीत कमी आपल्या तालुक्याला, आपल्या तालुक्यातील डॅम्सना सुरक्षित आणि सुरक्षितरित्या मेंटेन करता यावं, ही किमान थोडीशी इन्फॉर्मेशन मिळावी. हाच माझा आजच्या या व्हिडिओचा मोटिव्ह होता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि आता एक शेवटला अजून एक बॅकवॉटरचं आपला जो डॅम आहे ना त्या डॅमच्या आतमध्ये पाणी साठा खूप कमी आहे, तरी एवढं आता गळती होते. अप्रॉक्सिमेट प्रति सेकंड 210 ते 290 लिटर पाणी वायाला जाते. पाणी पण किती वायाला जाते ना ते पण तुम्ही बघू शकता की पाणी जर वायाला गेलं उन्हाळ्यामध्ये आपण पाणी वाचवण्याचा प्रयत्न करतो. उन्हाळ्यामध्ये आपण पाणी वाचवा, झाडे जगवा असे स्लोगन्स आपण खूप व्हायरल करतो. पाणी वाचवा, पाणी वेस्ट करू नका. पण इथे धडधडीत आपल्या डोळ्यांसमोर पाणी एवढं गव्हर्नमेंटच्या डॅम माध्यमातून वेस्ट होतंय, त्याचं काय करायचं आणि कधीपर्यंत याचं या डॅमचं रिपेअर होईल, हे कधीपर्यंत होईल हे पण आपल्याला आता बघायचा खूप मोठा प्रश्न आहे. अजून तरी काही पाऊस चालू झालेला नाही आहे. पाऊस नसल्याने पाणीसाठा कमी आहे, त्याच्यामुळे पाणी कमी फ्लोने येत असेल कदाचित. डॅम डॅमेज देखील होणार नाही, कारण पाणी कमी फ्लोने येते. जेव्हा पाऊस होईल, पाणीसाठा जास्त होईल, तेव्हा लिकेजमुळे काही प्रॉब्लेम होईल का नाही हे तर मला माहीत नाही, कारण मी काय त्याच्यातला प्रोफेशनल नाही आहे. बट माझा एक छोटासाच मुद्दा आहे, तो एवढा पैसा जातोय कुठे. जर आपल्या स्टेटमध्ये अशी न्यूज व्हायरल होती की टेमघर नावाचं डॅम आहे, त्याचं रिपेअरिंगचं काम 2.5 वर्षांपासून पेंडिंग आहे, कारण फंडिंग इश्यू आहे. आपला महाराष्ट्र एवढा डेव्हलप आहे, महाराष्ट्रामध्ये मुळशी एवढं डेव्हलप आहे. मुळशी तालुक्यामध्ये हिंजवडे IT पार्क येतं आणि जर याच IT पार्कच्या रिलेटेड असलेला तालुका, त्या तालुक्याला सप्लाय करणारा जो डॅम आहे टेमघर नावाचा, तर फंडिंगमुळे थांबला असेल, फंडिंगमुळे धोक्यात असेल, तर मग काय बोलणार ना. बाकी कोणाला क्रिटिसाइज करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला नाही आहे, परंतु मला फक्त क्युरिओसिटी होती की खरंच ही न्यूज खरी आहे का हे बघण्यासाठी मी आज इथं गेलो होतो. पण ती न्यूज खरी निघाली. दुर्भाग्य आपलं ही न्यूज खरी निघाली.